पाव एवढं कशाला टेन्शन घेताय? असेल इथेच कुठेतरी, आपण देतो ना तुम्हाला शोधून. कशी होती दोरी? अरे शिवा, निळ्या रंगाची होती, अशी जाडी नायलॉनची होती. अरे परवाच तर नवीन आणली होती मी. हा दोर शक्ती, हे काय आहे? मला नाही माहिती. ही दोरी कदाचित त्या गुंड्यांचीच असेल. शिवा, पाहिलीस तर कुठे निळ्या रंगाची दोरी? नाही, आपण कुठे पाहणार? नाही, आपण नाही पाहिली. अरे मग दिली कुठे? त्या दोरीला का पाय फुटले काय? मी काम करतो, आतल्या खोलीत आहे ना, परत एकदा जाऊन बघतो. अयो, तुम्हीच ठेवली असेल बघा. शोधा म्हणजे सापडेल. शिवा, बस तू, घे चहा घे. शिवा, काय झालं? कसला एवढा विचार करतोयस? शक्ती, तुला खरंच काही आठवत नाहीये? काल रात्री तू घराबाहेर का पडली होतीस ते? नाही आठवते. शक्ती, काल रात्री तुझ्या हातात जो निळ्या रंगाचा गळफासाचा दोर होता ना, तो त्या गुंडांचा नव्हता. तो तू स्वतः रात्री घरातून घेऊन बाहेर पडली होतीस. काय? कसं शक्य आहे? आणि मला काहीच का आठवत नाहीये मग? तेच कळत नाहीये. शक्ती, मगाशी आप्पा सांगत होते ना, तेव्हा त्यांनी दोरीचं जे वर्णन केलं ना, डिट्टो तशीच्या तशी दोरी तुझ्या हातात काल रात्री होती. तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये का? बघ शक्ती, तुला आठवत नसेल कदाचित, पण आपल्याला असं वाटतं की नाही, हे सगळं कोणीतरी तुझ्याकडून करवून घेत आहे. शिवा, पण मला काहीच का आठवत नाहीये. अरे मी घरातून बाहेर का पडले हेच मला आठवत नाहीये. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊस. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण खूप सावध राहायला पाहिजे. आपलं ऊर्जा स्त्रोत गायब झालंय, संकटात आहे, आणि म्हणूनच तो राक्षस ना षडयंत्र करून हे सगळं घडवून आणत असेल. होई सगळं नीट. शंभू महादेव आणि आदिशक्ती आहेत आपल्या पाठीशी. सॉरी. धक्का देतो मला? नाही नाही, धक्का देतो? धक्का देतो? नाही, चुकून लागला. डोळे फुटलेत का रे तुझे? हा, बाई माणूस दिसत नाही? नालायक, मूर्ख. शक्ती, अगं काय चाललंय? का मारलंस तू यांना? तू मध्ये पडू नकोस. याने छेड काढलीये माझी. मुद्दाम धक्का दिला त्या माणसाने मला. ज्याला जीव घे. शक्ती 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 अगं काय चाललंय? भानावर ये. अहो, यांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? माझं पाकिट पडलं म्हणून मी खालती वाकलो, तेवढं त्यांना धक्का लागला, मग चुकून लागला धक्का, आणि सॉरी पण म्हणालो मी. धक्का लागला? मुद्दाम धक्का दिला याने मला. बायका बघितल्या नाही की तुमच्यासारख्या माणसांची वाईट नजर त्यांच्यावर पडतेच. तुमच्यासारख्यांना भर चौकात फासा लटकवायला पाहिजे. शक्ती, अहो हे काय म्हणतायत? मी चांगल्या घरातला माणूस आहे, काही आळ घेतात माझ्यावरती. दादा दादा सॉरी, आपण तिच्या वतीने तुमची माफी मागतो. अरे तुम्ही जा, तुम्ही जा जरा. या मॅडमचं ना डोकं, अहो जा ना. तुझं डोकं फोडेन मी, कळत नाही तुला? शक्ती शक्ती राहू दे, शांत हो. काय चालवलेस तू? हे एवढी का भडकलीस? कालपासून जरा वेगळीच वाटतेस तू. काय रे, वेगळी काय वाटते मी तुला? का चेहऱ्याला काय वेगळं झालंय माझ्या? शक्ती, काही काय बोलतेस? सॉरी, पण त्या माणसाने जाणून बुजून धक्का दिला मला. बरं ठीक आहे, तो गेला ना आता. तुला जी शिक्षा द्यायची होती ती दिलीस ना. चल आता आपण ज्या कामासाठी आलो ते करूयात. शंभू महादेवाला अभिषेक करायचा आणि मंदिरात गेल्यानंतर तुझं डोकं पण शांत होईल. ये.
एकदा का आपल्या शंभू महादेवाचा अभिषेक झाला ना, आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपल्याला 100% गॅरंटी आहे. शंभू महादेव आपल्याला आपल्या ऊर्जा स्रोतापर्यंत पोहोचवेलच, पण तुझ्या आई आणि आदितीपर्यंत पण पोहोचवेल. हर हर महादेव. चल. शक्ती थांब. आज जाऊ नकोस, मंदिरात प्रवेश करू नकोस. शक्ती हा? चल ये. शक्ती थांब. शक्ती मंदिरात जाऊ नकोस, नाही तर अनर्थ घडेल. शक्ती थांब, मागे फिर. मागे फिर शक्ती, मागे फिर. ये. शक्ती. 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 शक्ती काय झालं शक्ती? शक्ती मॅडम, ब्रो व्हॉट हॅपनिंग? काय माहिती, अरे मला वाटतं चक्कर आली तिला. अशी कशी चक्कर आली? का उपवास वगैरे धरलाय का त्यांनी? नाही रे, उपवास बिपवास केला असेल असं नाही वाटत आपल्याला. चला हिला घरी येऊन जाऊ. अरे पण शेठ, महादेवाचा अभिषेक. अभिषेक नंतर येऊन करू. चला. चेटको, काय काय झालं? इतक्या तडकाफडकीने का बोलून घेतलंस? भद्रा कुठं आहे? ती बाहेर गेलीये. काय झालंय काय? अरे इकडे माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि तुझी बायको उणगायला गेली बाहेर. चिटकोबा काका, कूल डाऊन. मला तुमचा मूड जरा ठीक दिसत नाही. ॲज अ होतकरू नेता म्हणून माझ्याकडे ह्याच्यावर रामबाण उपाय. तुम्ही ना थोडीशी 30 घ्या, मूड सेट होऊन जायला. तक सटा. गपरे, काय झालंय चेटकोबा? अरे अनर्थ घडलाय, अनर्थ. अनर्थ? नक्की सांगशील काय ते? अरे त्या शक्तीचा पाय मंदिराच्या आवारात पडलाय. मग त्यात काय एवढं नवीन? म्हणजे शक्ती शिवाच्या प्रेमात पडल्यापासून आहे ना, ती दररोज सकाळी मंदिरात जाते. त्यात अनर्थ काय? अरे मंदिराच्या पायरीला पाय लागला म्हणजे तिच्यावरचा माझा ताबा गेलाय. मी तिला वश केलं होतं, पण आता मुक्त झाली आहे ती. मुक्त कशी काय झाली ती? आणि ती मंदिराच्या पायऱ्या चढत होती तेव्हा तू काय करत होतास? दाढी विंचरत असेल. अटक सटाक. अरे मी रक्तासुराचा पुत्र आहे, रक्तासुराचा. तुमच्यासारखा सामान्य नाहीये. अरे मी तिच्या मागे नाही जाऊ शकत. अरे मी तिथं जाऊन जरी आदेश दिला असता ना, तरी वेगळं काही घडलं नसतं. चेटकोबा, जे घडलं ते जाऊ दे. पुढे काय करायचं ते सांग. तू पुन्हा तिला वशमध्ये तर करूच शकतो ना? हो, नक्कीच करू शकतो. हा, पण आता ती शुद्धीत नाहीये आणि ग्लानीत असलेल्या माणसावर कुठलाही वशीकरणाचा प्रभाव पडत नाही. मी ना तिला आदेश देऊ शकत ना सूचना. शक्तीला मारण्याची ही संधी ही तिच्या रचलेल्या सरणावर स्वाहा झाली असं समजायचं का? नाही, काही स्वाहा झालेलं नाहीये. तिचं सरण रचलंय ना, मग आता मरणही अटळ आहे. अरे पण कसं? तिच्या ग्लानीचा फायदा घेऊन मी शक्तीला संपवणार आहे. माझा एक डाव फसला म्हणून काय झालं? दुसरा डाव टाकेन, फासे बदलेन, पण त्या शक्तीला संपूर्णच शांत बसेन. बॉस, हा चिटकोबा आहे ना फक्त रक्त करत असतो. म्हणजे दिसतो चिटकिणीसारखा, पण नाव आहे चिटकोबा. मी काय म्हणतो, ह्याचं नाव आहे ना रक्तोबा असायला पाहिजे होतं.
त्यांनी जर ऐकलं आणि तो चिडला ना तर तुझं रक्त त्याच्या बापाला अर्पण करेल. चालेल तुला? नको नको. नाही ना? मग तोंड बंद ठेव. हे घे. हे काय? या शिशीतलं द्रव काही करून त्या शक्तीच्या पोटात गेलं पाहिजे. खर तर हे काम मी भद्राला सांगणार होतो, पण ती गेली फटकायला. त्यामुळे आता हे जबाबदारीचं काम तुला पार पाडायचं आहे. छे, मला नाही जमणार आहे. नाही जमणार? मग एक काम करतो, हे द्रव पाण्यात टाकून तुलाच पाचतो. चालेल? अरे चेटकोबा, अटाक मटाक सटाक. हे मेडिसिन घेऊन या. डॉक्टर, शक्तीला काय झालंय? तिला चक्कर कशी काय आली अचानक? आणि ते अजून बेशुद्ध आहे का? डोळे का उघडत नाहीये डॉक्टर? तिला काही होणार तर नाही ना? घाबरायचं काही कारण नाही. बीपी नॉर्मल आहे आणि हार्टबीट पण रेग्युलर आहेत. कदाचित डिहायड्रेशनमुळे चक्कर आली असेल. बाहेर उन्हाळाही वाढलाय ना म्हणून. तरी मी हिला नेहमी सांगत असते, घरातून बाहेर पडताना छत्री घेऊन जा म्हणून, नाहीतर चेहऱ्याला स्कार्फ बांध, पाण्याची बाटली नेहमी बरोबर ठेव, आणि एखादं लिंबू, म्हणजे कधी गरज पडलीस तर लिंबू सरबत प्यायला. पण माझं ऐकेल तर शपथ ना. ठीक आहे, आता काळजी करण्यासारखं कारण नाही. तर शुद्धीवर आलं की त्यांना साखर पाणी प्यायला द्या, म्हणजे बॉडी थोडी हायड्रेट राहील. आणि जी औषधं लिहून दिलेली आहेत ती ताबडतोब घेऊन या. कशी घ्यायची ती प्रिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहेत. ठीक आहे? थँक्यू. ते तुमची फी किती आली? अयो, शक्तीचा आप्पा आताच बाहेर गेलेत, नाहीतर त्यांनीच दिली असती बघा. अम्मा बस काय, तुम्ही दिली काय आपण दिली काय एकच आहे ना. डॉक्टर आहे का? थँक्यू. बरं अम्मा, आपण डॉक्टरना सोडून येतो आणि येताना औषधं पण घेऊन येतो. या डॉक्टर. आई आदिशक्ती, माझ्या शक्तीला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. तिचं आयुष्य मार्गी लागू दे आणि तिच्या आयुष्यात सुख आणि शांती लाभू दे. त्या चिटकोबाच्या टाळकं ठिकाणावर आहे ना. प्रिन्स ना विषाचा प्रयोग करताना त्या शिवाने पाहिलं ना तर तांडव करेल, तांडव. हो वहिनी, बॉस चेटकोबाचा आदेश आहे. जर नाही मानला ना तर चेटकोबा बॉसच्या घशात अख्खी बॉटल रिकामी करेल. मला एक कळत नाहीये, चिटकोबा स्वतः एवढा ताकदवान आहे, पण बळीचा बकरा आपल्यालाच बनवतोय. काय उपयोग आहे, काय उपयोग आहे त्याचा आपल्याला? वहिनी बॉस, एक मिनिट शांत राहा जरा. चेटकोबाने ऐकलं ना तर बॉस नंतर तुमच्या घशात बॉटल घालेल, तो अख्खीच्या अख्खी रिकामी करेल. जरा सावध राहा. गुलाम करून ठेवले आपल्याला, गुलाम करून ठेवले. पण बघ करू ना, एकदा का त्या आदिशक्तीचा नायनाट झाला ना की मी काय करते ते. नाही त्या चिटकोबाला आपल्या तालावर नाचवलं ना तर नाव नाही लावणार भद्रावती. वहिनी बॉस, तुमच्याकडे एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? म्हणजे मला सांगा, ह्या कॉन्फिडन्सवर बॉसने तुमच्याशी लग्न केलं का? ॲज अ होतकरू नेता म्हणून मला असं विचारायचं आहे की तुम्ही कुठच्या अधिवेशनात भेटला होतात? म्हणजे तुमची युती कशी, कुठे आणि कधी झाली, मला सांगाल का जरा? ती थोडी मोठी स्टोरी आहे, पण नाही, पण ऐकायला आवडेल मला. म्हणजे तिकडे बॉसचा खात्मा झाला ना, तुमच्या इकडे लव्ह स्टोरीचा आहे ना बाजारच मांडतो. नाही म्हणजे बाजारात वेगळ्या पद्धतीने तुमची लव्ह स्टोरी मांडतो. थोबड फोडते तुझं मी. बॉचवी पुजली नाही ती तुझी. इथे मला टेन्शन आलंय आणि तुला जोक सुचतायत. चिटकोबाने प्रिन्सला जे काय काम दिलं ना ते नीट करू दे म्हणजे झालं. मग वहिनी बॉस, तुम्ही स्वतः बॉटल घेऊन जायचं ना आणि त्या शक्तीच्या घशात ओतायची. आता जाऊन काय उपयोग? प्रिन्स पोचले पण असेल तिकडे.
बाकीचं चेटकोबा बघून घेईल ते काय. आता मी यात न पडलेलं जास्त बरं. वहिनी बसे बघा, ॲज होतकरू नेता आणि तुमचा हितचिंतक धीर म्हणून माझं काहीतरी ऐकाल का तुम्ही? कसं आहे बघा, त्या चेटकोबाच्या नादाला लागू नका, नाहीतर तो तुमचं आयुष्य बर्बाद करेल. नाही, मला माहिती आहे त्याच्याकडे शक्ती आहे. त्यानं मैत्रीला आणि आदितीला एका काचेत बंद करून ठेवलं होतं. शिवा शक्तीचा ऊर्जा स्रोत काढून घेतला. फासे आपल्याकडून आहेत, मला माहिती आहे. पण वहिनी बॉस, हे फासे उलटे आपल्यावरच फिरले तर? बोललास अशोक? कधीतरी सरळ विचार कर ना कोरोना. आणि तू जसं म्हणतोयस अगदीच तसं काही नाहीये. कारण का मी जितपत चेटकोबाला ओळखते तो हार मानणाऱ्यातला अजिबातच नाहीये. यावेळेस त्यांनी जो प्रण केलाय ना त्यात तो सफल होऊनच राहील. कळलं? सरकार तुम्ही? काय झालं हिला? तिला चक्कर आली. काय चक्कर आली? आणि मला कशी चक्कर आली? देवळात गेली होती शिवा बरोबर. अम्मा, अहो बाहेर किती ऊन आहे, कशाला देवळात पाठवायचं? तुमच्या घरी देऊळ आहे की नाही? त्याच्या समोरच नमस्कार चमत्कार जे काही करायचं करा, हात जोडा, कशाला एवढ्या उन्हात पाठवायचं? अम्मा मी तुम्हाला खरंच सांगू का अम्मा, मी ना माझं कुटुंब गमावलंय. इतक्या वर्षांनी मला माझी पुतणी मिळाली आहे. मला तिला गमवायचं नाही. शक्तीला काही होतं का मानी? शक्ती उठ बाळा, शक्ती उठ. अयो ती आराम करते. डॉक्टर आताच येऊन गेले, तिला आराम करायला सांगितलंय बघा. बरं तुम्ही इथे कसे? हा ते अम्मा काय आहे, माझी एक NGOची फाईल आहे. आता शक्तीलाच माहिती आहे ती कुठे ठेवली आहे. मी तिला कधीपासून फोन करतोय, फोन उचलत नाहीये, म्हणून मला खरंच खूप काळजी वाटली आणि मी लगेच इथे आलो. शक्ती उठ, शक्ती. अयो डॉक्टरांनी तिला सक्त ताकीद दिली आराम करायला. तुम्ही उद्या याल का? उद्या? उद्या मला नाही, बरोबर आहे. म्हणजे आता ताकदच नसेल तर कशी उठणार ती, काय बोलणार? नाही ठीक आहे, उद्या येतो. पण कसं आहे ना अम्मा, मी तुम्हाला खरंच सांगू का, ही जर झोपून राहिली तर माझी कंपनी झोपेल. हां म्हणजे खरंच तिला उठवायला पाहिजे, नाही तर खूप त्रास होईल. उठ ना शक्ती. अयो सरकार तुम्ही काय बोलताय? ती झोपली नसते, ती बेशुद्ध असते. अरे बाप, बेशुद्ध? मग तिच्या तोंडावर पाणी मारा आणि तिला शुद्धीवर आणा, एवढं सोपं आहे. उठ शक्ती. सरकार तुम्ही काय करताय? तिला आराम करू दे. नाही ठीक आहे, आपण एक काम करू, मला पाणी द्या ना, मी तिला उठवतो ना. असं पाणी. सरकार काय करतोय? शक्ती उठ. सरकार बघ कोण आलाय. अम्मा अम्मा अप्पा नाही, काका आलाय तुझा. काय झालं बाळा तुला? बघितलं, माझा आवाज ऐकला आणि लगेच उठली. प्रिन्स काका, हा तुम्ही इथे काय करताय? अगं खूप महत्वाचं काम होतं माझं. मी तुला फोन करतोय, फोन ट्राय करतोय, तुझा फोन लागत नाही म्हणून मीच इथे आलो. बघतो तर काय तू शुद्धीवरच नाही. काय झालं? कसलं अर्जंट का? फाईल. अगं एक NGOची फाईल आहे,
ती सापडत नाहीये, ती फक्त तुलाच माहिती आहे. म्हणून म्हटलं की मीच इथे येतो आणि बघ तुला एक मिनिट मी बोलतोय ना. म्हणून मला असं वाटलं की ती फाईल कुठे आहे, म्हणून मी तुला फोन केला, तू फोन उचलत नाही, म्हणून मीच इथे आलो. सरकार, मी काय म्हणते, ते कामा बिमाचं आहे ना, नंतर बघता येईल. अहो तिची अवस्था तरी बघा, तिच्यात त्राणच नाहीये बघा काही. तिला आराम करू दे. मी एक काम करते, मी तिच्यासाठी साखर मिठाचं पाणी घेऊन येते, म्हणजे तिला जरा बरं वाटेल. शक्ती, तू आराम करा, मी घेऊन येते. हा, अयो बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही शक्ती बरोबर बसा बघा इथे, मी साखर मिठाचं पाणी घेऊन येते तिच्यासाठी. ठीक आहे. मी येईल पुढच्यासाठी. काय झालं? अचानक खोकला, काय मला ना खूप त्रास होत. नाही मिळेल का जरा पाणी? हा देते. हा, तुम्ही कामात आहात का? हा, ते शक्तीसाठी साखर मिठाचं पाणी करत होते. अहो मी घेतो ना पाणी, तुम्ही का यात का पाणी? हे इथे माठात. तुम्ही करा, तुम्ही करा. अरे देवा, सॉरी 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 सॉरी. मी उचलतो, मी उचलतो. नाही नाही, मी उचलते ना. मी उचलतो ना. नाही नको नको, मी उचलते बघा. नक्की? हा नक्की नक्की. घ्या घ्या, उचला, काय हरकत. तो सॉरी, सॉरी माझ्या हातून ते अचानक पडलं. नाही ठीक आहे. शक्ती बेटा, आता कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय ना? हे बघ, तुझी अम्मा आता साखर मिठाचं पाणी आणेल ना, ते पी आणि परत आराम कर. आज बाहेर कुठे जायचं नाहीये तुला, फक्त आराम करायचं. तू प्रिन्स किचन मध्ये काय करतोय? आतमध्ये पाणी प्यायला गेलेत. हा, पण तू इथे कशाला आलाय? ती कसली तरी त्याची महत्वाची फाईल मिळत नाहीये, त्याबद्दल तो शक्तीला विचारायला आलाय. फाईल? कसली फाईल?